Good morning, all of you. Good morning, sir. Good morning, sir. तर स्कॉलरशिपची नोटीस सर्वांना समजली आहे का? Yes, sir. सर म्हणजे आपलं आधार कार्ड आधी अपडेट करायचंय आणि अपडेट केलेलं आधार कार्ड बँक अकाउंटला जोडायचंय, राईट ना? हा तेच. डॉक्युमेंट राहिले जे काही डॉक्युमेंट आहेत जे कास्ट मध्ये आहे त्यांचं कास्ट सर्टिफिकेट राहिलं असेल, नॉन क्रिमिनल राहिलं असेल, त्याबरोबर डोमासिल काढले नसेल त्यावेळेस एलसी किंवा तुम्ही जन्माचा दाखला दिला असेल बर्थ सर्टिफिकेट आणि डोमासिल काढले नसेल तर डोमासाईल आणि उत्पन्नाचा दाखला तुमच्या वडिलांच्या नावे असावे. वडील नसतील तर आईच्या नावे लागतो आणि त्या ठिकाणी वडिलांचं डेथ सर्टिफिकेट लागतं. मग आता आपल्या दुसरी एक आपल्याला स्कॉलरशिपची नोटीस आली ग्रुपवरती बघा. ज्यांचे वडील COVID-19 मध्ये वडील आई किंवा वडील किंवा शहीद झालेले आहेत आर्मीमध्ये आणि किंवा ते अनाथ आहेत, अशा 3 कंडिशन होत्या. म्हणजे एक तर त्या विद्यार्थ्याचे वडील अनाथ आई वडील नसले पाहिजे म्हणजे तो विद्यार्थी अनाथ पाहिजे. दुसरी कंडिशन आहे की त्या वडिलांचे आई किंवा वडील किंवा दोघेही COVID-19 मध्ये एक्सपायर झाले असतील किंवा वडील किंवा आई आर्मी मध्ये एक्सपायर झालेले असते. तर तिन्ही कंडिशन मध्ये कोण असा आहे का तिन्ही पैकी एक असणार, वडील माझे आर्मी मध्ये एक्सपायर झालेले आहेत किंवा COVID-19 मध्ये एक्सपायर झालेले आहेत, असं जर कोण असेल त्यांच्यासाठी पण दुसरी स्कॉलरशिप आहे का कोण असं? कोण नाही? No, sir. ओके. तर ज्यांना स्कॉलरशिपची नोटीस समजलेली नाही त्यांनी फोन करा किंवा मेसेज करा की सर आम्हाला स्कॉलरशिपची नोटीस समजलेली नाही, स्कॉलरशिपची नोटीस एक्झॅक्ट काय आहे तर तुम्हाला ती सांगितली जाईल. किंवा त्याची नोटीस पण आता ग्रुपवरती लक्ष ठेवायचं, ग्रुपवरती पण नोटीस ती येत जाते. त्या नोटीस मराठीत नसतात काय इंग्लिश मधून असतात, ते व्यवस्थितपणे ऐकायचे. काय समजलं नसेल नोटीस तर फोन करून किंवा मी आहे रणदिवे सर आहे परत मॅडम आहे त्यांना फोन करून विचारायचं अशी मॅडम नोटीस आहे आम्हाला काय समजलेली नाही. ओके. तर स्क्रीन दिसते सर्वांना? येस सर. Yes, sir. Yes. बघा आपण लास्ट लेक्चरला सिस्टीम ऑफ युनिट आर्टिकल बघत होतो. त्याच्यामध्ये आपण सिस्टीम ऑफ युनिट बघत असताना त्याच्यामध्ये सांगतो सुरुवातीला की सिस्टीम ऑफ युनिटची आपण डेफिनेशन बघितलेली होती. त्याच्या अगोदर आपण युनिटची म्हणजे डेफिनेशन बघितली. युनिट म्हणजे काय? स्टँडर्ड रेफरन्स
ओम साळुंखे. आता जर इथून पुढे जर कोणाचा माईक वगैरे चालू राहिलेला डिस्टर्ब झालं तर त्यांना पूर्ण दिवसभर लेक्चरला परत ऍड केलं जाणार नाही, रिमूव्ह केलं जाईल. लेक्चरला परत बसू दिलं जाणार नाही. तर बघा आपण सिस्टम ऑफ युनिट मध्ये युनिट्स पहिल्यांदा डेफिनेशन बघितली होती. तर युनिटची डेफिनेशन सांगत असताना काय सांगितली युनिटची डेफिनेशन? द स्टँडर्ड रेफरन्स युज्ड फॉर द मेजरमेंट ऑफ द फिजिकल क्वांटिटी. ज्या काही फिजिकल क्वांटिटी आहेत त्या फिजिकल क्वांटिटीचा स्टँडर्ड रेफरन्स म्हणजे आता फॉर एक्झाम्पल लेंथ ही फिजिकल क्वांटिटी आहे. तर लेंथ मेजरमेंट करण्यासाठी आपण जो काही स्टँडर्ड रेफरन्स वापरतो तर तो काय आहे? मीटर, फूट, इंच. मीटर, फूट, इंच कशासाठी वापरतोय आपण तो? तरी लेंथ साठी तो स्टँडर्ड रेफरन्स वापरतो. आवाज येतोय सर्वांना माझा? Yes, Yes, sir. sir. Yes, sir. Yes. त्यानंतर सेकंड आहे किलोग्राम, पाऊंड फॉर मास साठी वापरतोय. सेकंड, मिनिट, आवर फॉर टाइम साठी आपण तो स्टँडर्ड रेफरन्स वापरतो. फॅरानाइट, केल्विन फॉर टेम्परेचर साठी. म्हणजे हे जे स्टँडर्ड रेफरन्स आहेत हे स्टँडर्ड रेफरन्स आपण कशासाठी वापरतोय? तर पर्टिक्युलर फिजिकल क्वांटिटी. हे जो स्टँडर्ड रेफरन्स आहे याला काय म्हटलं जातं? युनिट ऑफ दॅट क्वांटिटी. पुन्हा युनिट आहे लेंथचं युनिट आहे मीटर, फूट, इंच, किलोग्राम, पाऊंड फॉर मासचं, सेकंड, मिनिट, आवर फॉर टाइम, फॅरानाइट, केल्विन फॉर टेम्परेचर. म्हणजे हे जे युनिट आहे तर हे युनिट कोणाचं आहे? तर स्टँडर्ड रेफरन्स आहे. कोणाचे? पर्टिक्युलर फिजिकल क्वांटिटीचे स्टँडर्ड रेफरन्स आहे. म्हणजे त्यानंतर आपण बघणार आहोत की सिस्टम ऑफ युनिट म्हणजे काय. सिस्टम ऑफ युनिट म्हणजे काय? कम्प्लीट सेट ऑफ बोथ फंडामेंटल अँड डिराइव्ड युनिट. म्हणजे जे काही युनिट आहेत फंडामेंटल युनिट आणि डिराइव्ड युनिट जे आहेत तर त्या दोन्हीचा कम्प्लीट सेट. आता त्यामध्ये सर्व युनिट येतात. फंडामेंटलचे 7 युनिट आणि डिराइव्डचे नंबर ऑफ जे काही युनिट आहेत तर ते सर्व युनिट कशामध्ये इन्क्लूड होतात? तर त्या सिस्टम ऑफ युनिट मध्ये इज नोन ॲज द सिस्टम ऑफ द युनिट. त्यालाच आपण काय म्हणतोय? सिस्टम ऑफ युनिट म्हणतो. त्यानंतर कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ स्टँडर्ड युनिट. आता हे जे स्टँडर्ड युनिट आहे तर ह्या ज्या काही कंडिशन आहेत त्याच्या काही जनरली कंडिशन आहेत. म्हणजे काय कंडिशन आहे? हे जो हे आहे सिस्टम ऑफ युनिट आहे सिस्टम ऑफ युनिट कशासाठी वापरायचे तर त्यासाठी काय आहे? काही कंडिशन आहे किंवा काही गुणधर्म आहेत ते जे युनिट देणार आहे ते युनिट कसं असावं. तर त्यामध्ये फर्स्ट कॅरेक्टरिस्टिक सांगितले इट शुड बी वेल डिफाईन्ड विथ सिंगल मिनिंग. म्हणजे जे युनिट देणार आहे तर ते युनिट कसं पाहिजे? वेल डिफाईन्ड विथ सिंगल मिनिंग. म्हणजे त्याच्यामध्ये दोन अर्थ निघले नाही पाहिजे. ते जे युनिट आहे तर त्या युनिटचा सिंगल अर्थ निघला पाहिजे, डबल मिनिंग झालं नाही पाहिजे. तो जो हे जे युनिट आहे ते युनिट कसं पाहिजे? इट शुड बी वेल डिफाईन्ड विथ सिंगल मिनिंग. म्हणजे आपल्याला काय झालं पाहिजे? एक्झॅक्ट सेन्स झालं पाहिजे की फिजिकल क्वांटिटी कोणती आहे. आता फॉर एक्झाम्पल लेंथसाठी आपण लेंथ ही फिजिकल क्वांटिटी घेतलेली आहे आणि लेंथसाठी जर आपण त्या ठिकाणी मीटर, किलोमीटर, सेकंद हे जर युनिट वापरलं तर त्यामुळे आपल्याला एक्झॅक्ट सेन्स होते का काही लेंथ आहे का टाइम आहे? नाही होत. बरोबर. म्हणजे जे युनिट दिलं त्या युनिटला आपल्याला काय झालं पाहिजे? एक्झॅक्ट सेन्स झालं पाहिजे. जर आपण जर ते रीड केलं, वाचलं तर आपल्याला लगेच समजतं हा ही जी व्हॅल्यू आहे ते काय टाइम आहे, लेंथ आहे असं आपण त्या युनिटवरून सुद्धा सांगू शकतो. बरोबर. त्यानंतर सेकंड कॅरेक्टरिस्टिक्स काय? इट शुड बी सुटेबल साईज. जी काही साईज आहे तर ते साईज आपण मेजरमेंट करणार मिलीमीटर, किलोमीटर मध्ये मेजरमेंट करणार. इट शुड नॉट बी नायदर टू लार्ज नॉर टू स्मॉल इन कंपॅरिझन इन द क्वांटिटी ऑफ द मेजरमेंट. म्हणजे आपल्याला काय असतं? आपण जनरली सांगतो की या साईज पेक्षा ही साईज कशी आहे? लार्ज आहे, मोठी आहे. किंवा त्या साईज पेक्षा ही साईज काय आहे? स्मॉल आहे. म्हणजे ते लार्ज आणि स्मॉल हे काय स्टँडर्ड युनिट नाही. हा स्टँडर्ड रेफरन्स म्हणू शकत नाही त्याला. तो स्टँडर्ड रेफरन्स नाही तर आपण जनरली काय सांगतो? कंपॅरिझन मध्ये मेजरमेंट करत असताना सांगतो की हा ही क्वांटिटी जी आहे तर ही क्वांटिटी काय आहे? ही जी क्वांटिटी आहे तर ही क्वांटिटी ह्या क्वांटिटीपेक्षा ए आणि बी अशा दोन क्वांटिटी आहेत. ए क्वांटिटी बी क्वांटिटीपेक्षा काय मोठी आहे, बी क्वांटिटी ए क्वांटिटीपेक्षा स्मॉल आहे असं आपण त्याच्यामध्ये जनरली सांगू शकतो. पण सुटेबल साईज आपल्याला माहिती आहे का त्याची? ए क्वांटिटीची किती साईज आहे, बी क्वांटिटीची किती साईज आहे. म्हणून काय सांगितलं? इट शुड बी सुटेबल साईज. जे काही युनिट आहे त्या युनिटचं काय पाहिजे? जी साईज असते तर ती साईज कशी पाहिजे? सुटेबल साईज पाहिजे.
इट शुड बी रिप्रोड्युसिबल ऍट ऑल प्लेसेस. म्हणजे जे काय युनिट आहे तर ते युनिट कसं पाहिजे, रिप्रोड्युसिबल पाहिजे. म्हणजे ऍट ऑल प्लेसेस म्हणजे प्रत्येक प्लेस रिप्रोड्यूस करता आलं पाहिजे. ओके. त्यानंतर इट शुड नॉट बी चेंज फ्रॉम प्लेस टू प्लेस और टाइम टू टाइम. म्हणजे जे काही स्टँडर्ड युनिट दिलेलं आहे तर ते प्लेस आणि टाइम जर चेंज झालं, काय सांगतोय, प्लेस आणि टाइम जर चेंज झालं तर ते जे स्टँडर्ड युनिट आहे तर ते स्टँडर्ड युनिट काय झालं पाहिजे, चेंज नाही झालं पाहिजे. ते जे स्टँडर्ड युनिट आहे तर ते स्टँडर्ड युनिट काय चेंज नाही झालं पाहिजे. असं जर झालं म्हणजे प्लेस चेंज केला आणि त्याचं युनिट चेंज झालं तर असं आपल्याला ते त्या क्वांटिटी फिजिकल क्वांटिटीज म्हणू शकत नाही. म्हणजे त्याचं मॅग्निट्यूड चेंज होतं, नो प्रॉब्लेम. परंतु युनिट जे आहे स्टँडर्ड युनिट तर ते स्टँडर्ड युनिट त्या ठिकाणी चेंज होणार नाही. किंवा टाइम चेंज झाला, काय सांगतोय, टाइम चेंज झाला, टाइम चेंज झाला त्याचं युनिट चेंज होणार आहे का, त्याचं मॅग्निट्यूड चेंज होईल. मॅग्निट्यूड मध्ये काय तर हे करताना मेजरमेंट करताना काय त्यामध्ये काहीतरी अडथळा आला त्याचं मॅग्निट्यूड चेंज होईल. परंतु माससाठी युनिट काय त्याचं चेंज होणार नाही. इट शुड नॉट बी चेंज with physical conditions such as temperature and pressure. Then 5 number characteristics that it should not be changed with physical conditions such as temperature, pressure. म्हणजे जर एखाद्या बॉडीवरती प्रेशर आणि टेम्परेचर जर अप्लाय केलं तर त्या प्रेशर आणि टेम्परेचरमुळे त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा इफेक्ट होत नाही. त्याच्यामध्ये युनिटमध्ये सांगतो बॉडीमध्ये चेंज होईल तर बॉडीची साईज चेंज होईल, शेप चेंज होईल, प्रेशर किंवा टेम्परेचर अप्लाय केल्यानंतर जे काय फिजिकल कंडिशन असते बॉडीच्या त्या शेप चेंज होईल, त्यानंतर साईज चेंज होईल. परंतु जर काय युनिट आहे टेम्परेचर असेल त्या बॉडीचं किंवा प्रेशर असेल त्याच्यामुळे त्या युनिटमध्ये चेंज होत नाही. युनिट जे आहे तर युनिट काय राहणार त्या ठिकाणी स्टँडर्ड युनिट राहणार. युनिट जे आहे तर युनिट काय राहणार त्या ठिकाणी स्टँडर्ड, ते चेंज होणार नाही. मग कोणतंही ऑब्जेक्ट असेल त्या ठिकाणी. त्यानंतर आहे इट शुड बी इझिली एक्सेसिबल. म्हणजे जे युनिट दिलेलं आहे ते युनिट कसं पाहिजे, इझिली एक्सेसिबल. ह्या ज्या 6 किंवा 7 कॅरेक्टरिस्टिक्स आहेत तर ह्या कॅरेक्टरिस्टिक्स काय खूप महत्वाच्या आहेत. कॅरेक्टरिस्टिक्स काय खूप इम्पॉर्टंट आहेत. ह्या 6 कॅरेक्टरिस्टिक जर असतील सॅटिस्फाय, व्हेरीफाय तर ते जे युनिट आहे त्या युनिटला आपण स्टँडर्ड युनिट म्हणू शकतो किंवा स्टँडर्ड रेफरन्स म्हणू शकतो. ओके. त्यानंतर आहे त्यामध्ये आता ह्या ज्या सिस्टम ऑफ युनिट्स आहेत त्याच्यामध्ये पहिली सिस्टम ऑफ युनिट्स आहे सीजीएस सिस्टम. ऑलरेडी आपण लास्ट लेक्चरला बघितलेले आहे, परंतु रिव्हिजन घेताना म्हणजे पुढचा पार्ट घेण्यावर पाठीमागच्या पार्टवर थोडक्यात ओव्हरव्ह्यू केला म्हणजे पुढचा पार्ट समजायला सोपा जातो. दिस सिस्टम वॉज फर्स्ट इंट्रोड्यूस्ड इन फ्रान्स. म्हणजे ही जी सिस्टम आहे ते फ्रान्सच्या कंट्रीमध्ये त्याचं फर्स्ट इंट्रोड्यूस झालेलं आहे. म्हणून ह्या सिस्टमला त्या सिस्टमला काय म्हटलं जातं, गॉसियन सिस्टम ऑफ युनिट. या सिस्टमला काय म्हटलं जातं, गॉसियन सिस्टम. आता पाठीमागच्या लेक्चरला सांगितलं होतं की प्रत्येक आपण सुरुवातीला जे बघितलंय फिजिकल क्वांटिटी त्याच्यामध्ये सुरुवातीला फंडामेंटल क्वांटिटी बघितलेली होती. मग त्या फंडामेंटल क्वांटिटीच्या आधारे आपण काय बघणार आहोत, तर त्याच्या फंडामेंटल क्वांटिटीवर त्याचे पहिल्यांदा आपण त्याचं युनिट बघितलं. युनिटवरून त्याच्या युनिटवरून डिराइव्ड क्वांटिटीचं युनिट तयार केलं, बरोबर. आता त्या फंडामेंटल क्वांटिटीच्या आधारे सिस्टम ऑफ युनिट बघायचं आपल्याला. It is based on the centimeter, gram and second as the fundamental unit of the centimeter, gram and second हे फंडामेंटल युनिट्स आहेत. आणि कोणाचे फंडामेंटल युनिट आहे, लेंथ, मास आणि टाइम. लेंथ, मास आणि टाइम. आता ही लेंथ ही कसली क्वांटिटी आहे, फंडामेंटल क्वांटिटी. मास ही कसली क्वांटिटी आहे, फंडामेंटल. आणि टाइम ही कसली क्वांटिटी आहे, फंडामेंटल. ह्या फंडामेंटल क्वांटिटी वरून त्याचे 3 ते 4 सिस्टम ऑफ युनिट तयार होतात. त्यातली पहिली सिस्टम ऑफ युनिट आहे सीजीएस सिस्टम ऑफ युनिट. लेंथ, मास आणि टाइम त्याच्यावर 3 ते 4 सिस्टम ऑफ युनिट तयार होतात. तर त्याची पहिली जी सिस्टम ऑफ युनिट आहे तर ती सीजीएस सिस्टम आहे. आता ही सीजीएस सिस्टम कशी तयार झाली, तर सी म्हणजे सेंटीमीटर मधला सी, जी मीन्स ग्रॅम मधला जी आणि एस म्हणजे
सेकंद मधला यस, सेंटीमीटर ग्रॅम सेकंद ॲज द फंडामेंटल युनिट ऑफ लेंथ मास आणि टाइम. हे जे आहे तरी काय फंडामेंटल युनिट आहे. कोणाचे फंडामेंटल युनिट आहे? लेंथ मास आणि टाइम. लेंथ मास आणि टाइम हे तीन फंडामेंटल क्वांटिटीचे 3 युनिट आहेत, सेंटीमीटर ग्रॅम सेकंद. ह्याच्यावरून एक सिस्टम आपण तयार झालेला आहे. तर त्या सिस्टम आपण याला काय म्हणतो जातं? CGS. नंतर सेकंड सिस्टम आहे MKS सिस्टम. दिस सिस्टम वॉज इंट्रोड्यूस्ड इन फ्रान्स. ही सुद्धा सिस्टम काय आहे? फ्रान्स या कंट्रीमध्ये त्याचं इंट्रोड्यूस झालेलं आहे. इट इज ऑल्सो नोन ॲज फ्रेंच सिस्टम ऑफ युनिट. ही जी सिस्टम आहे तर ह्या सिस्टमला काय म्हटलं जातं? फ्रेंच सिस्टम ऑफ युनिट म्हटलं जातं. ही जी सिस्टम आहे तर या सिस्टममध्ये फ्रेंच सिस्टम ऑफ युनिट म्हटलं जातं. इट इज बेस्ड ऑन मीटर, किलोग्रॅम अँड सेकंद. ही कशावर डिपेंड आहे? मीटर, किलोग्रॅम, सेकंद. हे सुद्धा फंडामेंटलच युनिट आहे, परंतु कोणत्या फिजिकल क्वांटिटीचे? तर 3 फंडामेंटलच्या क्वांटिटी आहेत, म्हणजे लेंथ, मास आणि टाइम. लेंथ, मास अँड टाइम. त्याच 3 फंडामेंटल क्वांटिटीचे हे 3 युनिट आहेत, मीटर, किलोग्रॅम, सेकंद. याच्यावरून एक सिस्टीम तयार झाली MKS. याच्यावरून जी सिस्टीम तयार होते ते सिस्टीमचं काय? MKS. मीटर, किलोग्रॅम, मीटर, किलोग्रॅम, सेकंद. त्यानंतर नंतरची सिस्टम आहे FPS सिस्टम ऑफ युनिट. दिस सिस्टम वॉज इंट्रोड्यूस्ड इन ब्रिटन. इट इज ऑल्सो नोन ॲज ब्रिटिश सिस्टम ऑफ युनिट. ही जी सिस्टम आहे ही सिस्टम काय आहे? ब्रिटिश सिस्टम आहे. इट इज बेस्ड ऑन द फूट, पाउंड अँड सेकंद ॲज द फंडामेंटल युनिट ऑफ लेंथ, मास अँड टाइम. सेम लेंथ साठी फूट, मास साठी पाउंड अँड टाइम साठी सेकंद. हे सुद्धा ब्रिटन सिस्टम आहे. ब्रिटन कंट्रीने शोध लावलेला आहे, ब्रिटिश सिस्टम म्हटलेला आहे. ह्याच्यामध्ये पण फूट मधला F, पाउंड मधला P आणि सेकंद मधला S. ह्याच्यावरून काय सिस्टम तयार झालेली आहे? FPS सिस्टम तयार झालेली आहे. ही जी सिस्टम आहे त्या सिस्टमला काय म्हटलं जातं? FPS ॲज द फंडामेंटल युनिट ऑफ लेंथ, मास अँड टाइम. ओके, ही झाली FPS सिस्टम. नेक्स्ट सिस्टम आहे इंटरनॅशनल सिस्टम ऑफ युनिट. नेक्स्ट जी सिस्टम आहे ते काय आहे? इंटरनॅशनल सिस्टम ऑफ युनिट, SI सिस्टम म्हटलं जातं. In 1971, General Conference on Weight and Measure the held its meeting and decided the system of unit for international units. जे 1971 ची काय जनरल कॉन्फरन्स झाली ऑन वेट मेजर्स held its meeting and decided the system of unit. त्यावेळेस ही सिस्टमचं काय डिसिजन झालेलं आहे. ती जी सिस्टम आहे फॉर कशासाठी डिसिजन झालेलं आहे? इंटरनॅशनल युजेस, म्हणजे पूर्ण इंटरनॅशनल लेवलला काय केलं जातं? ही सिस्टम मध्ये युनिट वापरायची, म्हणजे त्यामध्ये डिसाइड झालेलं आहे. दिस सिस्टम इज ऑल्सो कॉल्ड ॲज इंटरनॅशनल सिस्टम ऑफ युनिट. म्हणून त्या सिस्टमला काय म्हटलेलं आहे? सिस्टम ऑफ इंटरनॅशनल सिस्टम ऑफ युनिट अँड अब्रिव्हिएटेड ॲज SI सिस्टम. म्हणजे त्याचं इंटरनॅशनल सिस्टम म्हणून त्याचं नाव घोषित केलेलं आहे आणि त्या सिस्टमला SI सिस्टम म्हटलं जातं. त्याचं जे अब्रिव्हिएशन आहे तर ते अब्रिव्हिएशन काय? SI फ्रॉम इट्स फ्रेंच नेम. कशावरून नाव दिलेलं आहे त्याचं? फ्रेंच नेम ते आहे, फ्रॉम इट्स फ्रेंच नेम म्हणून त्याचं SI सिस्टम ह्याला कन्सिडर केलेलं आहे. द SI युनिट कन्सिस्ट ऑफ 7 फंडामेंटल युनिट अँड 2 सप्लिमेंटरी युनिट. म्हणजे ते काय आहे? 7 फंडामेंटल युनिट आहे ते आपण ऑलरेडी बघितलेले आहेत आणि 2 सप्लिमेंटरी युनिट ते पण ऑलरेडी आपण स्टडी केलेलं आहे. आता हे जे SI युनिट आहे म्हणजे आता इथून पुढे आपण जी काय फिजिकल क्वांटिटीची मेजरमेंट केलेली आहे किंवा फिजिकल क्वांटिटी मेजरमेंट करत असताना जे काही युनिट वापरणार आहोत तर ते युनिट आता इथून पुढे काय करायचं? आपण SI युनिट वापरायचं. काय वापरायचं? SI युनिट. म्हणजे आतापर्यंत जे आपण युनिट वापरत होतो तर ते कोणत्याही सिस्टम मध्ये आपण युनिट वापरायचो. म्हणजे आपल्याला ते माहित नव्हतं की हे SI युनिट आहे का, MKS आहे का, CGS आहे का, FPS. पण जनरली मेजरमेंट करायचं आणि युनिट वापरायचं. आता काय करायचं? इथून पुढे आता काय करायचं? आपण SI युनिट वापरायचं. आता जे SI युनिट आहे तर ते SI युनिट लिहित असताना कशा पद्धतीने लिहायचं?
बरोबर. त्या SI युनिटचे काही रूल्स आहेत. रूल्स फॉर रायटिंग SI युनिट म्हणजे जे काय आपण आता फिजिकल क्वांटिटी मेजरमेंट करणार आहोत, त्या फिजिकल क्वांटिटीचे मेजरमेंट केल्यानंतर ते जे काही युनिट आहे तर त्या युनिटला काय आहे, एक SI युनिट आहे. ते जे SI युनिट आहे तर ते SI युनिट कशा पद्धतीने लिहायचं, त्यामध्ये फर्स्ट कंडिशन दिलेली आहे. फुल नेम ऑफ युनिट ऑलवेज स्टार्ट विथ स्मॉल लेटर इवन इफ नेम्ड आफ्टर अ पर्सन. म्हणजे जर पर्सनचं जर नाव असेल एखाद्या फिजिकल क्वांटिटीला, पर्सनचं जर नेम असेल तर ते पर्सनचं नेम लिहित असताना कसं लिहायचं, जर आता पूर्ण ह्याच्यामध्ये लिहिणार असेल फुल नेम मध्ये, म्हणजे जे काही युनिट आहे ते युनिट जर फुल नेम मध्ये जर लिहिणार असेल तर ते लिहित असताना त्याचं जे फर्स्ट लेटर आहे तर ते फर्स्ट लेटर काय लिहायचं, स्मॉल मध्ये लिहायचं. आपल्याला काय सवय असते, आपण इंग्लिश मध्ये ग्रामर शिकलेलो असतो, ग्रामर मध्ये दाखवलं असतं की एखाद्या व्यक्तीचं जर नाव असेल ते जर लिहित असेल तर त्याचं फर्स्ट लेटर आपण काय करतो, कॅपिटल लिहित असतो. ते कशामध्ये आहे, इंग्लिशच्या ग्रामर मध्ये काहीतरी रूल आहे, परंतु तो रूल आपल्याला इथं युनिट साठी लागू होत नाही. आता तुम्हाला हे रूल्स का सांगतो, तसं तुम्ही काय म्हणतात, सर इथं पण न्यूटनच दिलेलं आहे आणि ह्या साईडला पण न्यूटनच दिलेलं आहे. जर तुम्ही ह्या पद्धतीचं जर न्यूटन लिहिलं आणि तुम्ही जर ते ऑप्शन मध्ये जर आन्सर हे केलं, फोर्सचं युनिट न्यूटन आहे असं जर केलं तर हे युनिट चुकीचं समजलं जातं. का, त्या ठिकाणी तुम्हाला हा पण ऑप्शन असणार आहे. लक्षात घ्या, त्या ठिकाणी काय असेल, युनिट मध्ये हा पण ऑप्शन असणार आहे, हा पण ऑप्शन असणार. तुमचा आन्सर बरोबर कुठला असणार आहे, दिस न्यूटन. ओके. किंवा एम्पियर, एम्पियर सुद्धा काय सायंटिस्टचं नाव आहे, हे सुद्धा लिहित असताना काय नाही, पूर्ण नाव जर तुम्ही लिहित असाल म्हणजे काय युनिट आहे ते युनिट जर तुम्ही फुल नेम मध्ये लिहित असता त्यावेळेस काय करायचं, फक्त या पद्धतीचं युनिट त्या ठिकाणी यूज करायचं. म्हणजे कधी कधी फक्त जर तुम्ही दिलेलं युनिट जे आहे फिजिकल क्वांटिटी युनिट आहे तर ते पूर्ण अक्षरात लिहित असाल, न्यूटन, एम्पियर आहे, कुलम आहे, जूल आहे, तर हे काय सायंटिस्टची नाव आहे. ओके, हा झाला फर्स्ट रोल. सेकंड रोल काय सांगतोय, सिम्बॉल ऑफ युनिट नेम्ड आफ्टर अ सायंटिस्ट शुड बी इन कॅपिटल लेटर. म्हणजे जर सायंटिस्टचं पूर्ण नाव न लिहिता किंवा पर्सनचं पूर्ण नाव न लिहिता तुम्ही जर त्याचं फक्त सिम्बॉल वापरत असाल युनिट साठी तर ते सिम्बॉल जे आहे तर ते सिम्बॉल कसं वापरायचं, कॅपिटल लेटर मध्ये सिम्बॉल यूज करायचं. त्या ठिकाणी सिम्बॉल आहे तर ते सिम्बॉल कसं यूज करायचं, कॅपिटल लेटर म्हणजे N फॉर न्यूटन, A फॉर एम्पियर, K फॉर केल्विन, C फॉर कुलम. बघा प्रत्येक ठिकाणी काय केलेलं आहे, सिम्बॉल जो आहे तो सिम्बॉल काय केलेला आहे, कॅपिटल लेटर मधला यूज केलेला आहे. N फॉर न्यूटन आहे, A फॉर एम्पियर, K फॉर केल्विन, C फॉर कुलम. जे काय युनिट आहे ते युनिट लिहित असताना कशा पद्धतीने लिहायचं, सायंटिस्टचं नाव असेल ते जर पूर्ण अक्षरात लिहिणार म्हणजे फुल नेम लिहिणार असेल तर ते पूर्ण स्मॉल लेटर मध्ये लिहायचं, आणि जर फक्त सिम्बॉल लिहिणार असेल तर ते सिम्बॉल लिहित असताना कसं लिहायचं, इन कॅपिटल लेटर. जो सिम्बॉल आहे तो सिम्बॉल कशा पद्धतीने लिहिणार, कॅपिटल लेटर. ओके, तर ह्या दोन रूल मध्ये कोणाला काय अडचण आहे, नाही सर. नो सर. नो. त्यानंतर जे तिसरा जो रूल आहे, आता हे कुणा झालं, एक तर रूल झाला सायंटिस्टच्या नावाचा, पूर्ण नावात जर असेल तर. दुसरा झाला सायंटिस्टचं नाव जे आहे फक्त ते जर सिम्बॉल मध्ये लिहिणार असेल तर तो झाला. आता सायंटिस्टचं नाव सोडून दुसरे जे युनिट आहे, जे मीटर असेल, किलोग्रॅम, सेकंद, पाऊंड, हे जे युनिट आहेत तर हे युनिट लिहित असताना काय काळजी घ्यायची किंवा कशा पद्धतीने लिहायची, सिम्बॉल फॉर ऑल अदर युनिट आर रिटन इन अ स्मॉल लेटर. म्हणजे जे काय अदर युनिट आहे सायंटिस्टचे नाव सोडून किंवा सायंटिस्टचे युनिट सोडून, सायंटिस्टच्या नावाचे युनिट सोडून जे काय दुसरे जे युनिट आहे तर ते दुसरे युनिट लिहित असताना कशा पद्धतीने लिहायचे, सिम्बॉल फॉर ऑल अदर युनिट्स आर रिटन इन अ स्मॉल लेटर. ते जे युनिट आहे ते युनिट लिहिताना कसं लिहायचे, स्मॉल लेटर मध्ये. म्हणजे M फॉर मीटर, किलोग्राम फॉर kg फॉर किलोग्राम, S फॉर सेकंद, CD फॉर कॅन्डल. म्हणजे हे जे युनिट आहे तर हे युनिट लिहित असताना कशा पद्धतीने लिहायची, इन स्मॉल लेटर मध्ये, त्यामध्ये लिहायची इन स्मॉल लेटर. त्यानंतर नेक्स्ट रूल आहे, वन स्पेस इज लेफ्ट बिटवीन द लास्ट डिजिट ऑफ अ न्यूमेरिकल द सिम्बॉल ऑफ द युनिट.
म्हणजे ज्यावेळेस आपण युनिट लिहितो आणि आपण सांगितलं की पहिल्या लेक्चरला सांगितलं ज्यावेळेस आपण मॅग्निट्यूडची मेजरमेंट करतो तर मॅग्निट्यूडची मेजरमेंट करत असताना आपल्याला त्या ठिकाणी काय होतं काय सांगितलं आपण कोणत्या पार्टमध्ये मेजरमेंट करत असतो फिजिकल क्वांटिटी ज्यावेळेस मेजरमेंट करतो ती जी मेजरमेंट केलेली असते ती दोन पार्टमध्ये मेजरमेंट करतो त्यामध्ये जो फर्स्ट पार्ट आहे तो फर्स्ट पार्ट काय आहे मॅग्निट्यूड आणि सेकंड पार्ट काय आहे युनिट स्टँडर्ड युनिट आहे सेकंड जो पार्ट आहे तो सेकंड पार्ट काय आहे स्टँडर्ड युनिट आहे बरोबर म्हणजे आता काय सांगितलं इथे जे क्वांटिटी दिलेली आहे त्या क्वांटिटी काय आहे 10 kg नॉट फॉर 10 किलोग्राम म्हणजे इथं स्पेस दिलेला नाही म्हणजे काय सांगितलेलं आहे की मॅग्निट्यूड आणि युनिट दोन्हीमध्ये काय पाहिजे एक स्पेस पाहिजे मॅग्निट्यूड आणि युनिट ह्या दोन्हीमध्ये काय पाहिजे एक मिनिमम एक स्पेस त्या ठिकाणी असणं आवश्यक आहे फक्त लास्ट म्हणजे जे काय आपण मॅग्निट्यूड आहे 10 त्याच्यानंतर एक स्पेस सोडा थोडा स्पेस सोडा त्यानंतर त्याचं युनिट जर तुम्ही एकत्रपणे लिहिलं तर त्यावेळेस काय आपले काय आहेत व्हॅल्यू युनिट आणि व्हॅल्यू दोन्ही सारखे सेम असतात युनिट आहे का व्हॅल्यू आहे तर तुम्हाला त्या ठिकाणी समजणार नाही त्यामध्ये एक एक्झाम्पल देतो तुम्हाला एक मिनिट सर आवाज येत नाही. तर बघा एखाद्या वेळेस आपण युनिट आणि व्हॅल्यू जे लिहितो कॅमेराला दिसतोय बोर्ड दिसतोय सर्वांना हो सर दिसतो. येस सर. दोन व्हॅल्यू लिहिले असतात सर्वांना दोन ज्या व्हॅल्यू लिहितात ते लिहिलेत बोर्डवरती ते दिसतात सर्वांना येस सर. हो सर दिसतो. काय लिहिले पहिली फर्स्ट व्हॅल्यू काय आहे 10 ग्रॅम 9 मीटर 10 ग्राम 10 ग्राम 3 ग्रॅम आहे आणि सेकंड व्हॅल्यू काय आहे 109 मीटर 109 मीटर त्याचं काय झालं तेच दोन्हीचा काय दोन्ही ज्या व्हॅल्यू आहेत त्या दोन्ही व्हॅल्यू काय आहेत आपल्या 10 ग्रॅमच आहे परंतु लिहिण्यामध्ये काय केलेलं आपण फक्त चेंज केलेलं आहे म्हणजे काय केलेलं आहे सुरुवातीला 109 ग्रॅम जे होतं बरं 10 ग्रॅम जे होतं त्या 10 ग्रॅम मधला जी फक्त तो काय लिहिला झिरोला अटॅच करून लिहिला म्हणजे त्यामध्ये स्पेस न देता म्हणजे ते पूर्ण मिनिंग काय झालं चेंज झालेलं आहे पूर्ण मिनिंग जे आहे ते पूर्ण मिनिंग काय होतं चेंज होतं म्हणजे आपल्याला त्याच्यामध्ये काय सांगायचं आहे की जे व्हॅल्यू आहे तर त्या व्हॅल्यू मध्ये आणि युनिट मध्ये जो काय आहे तर तो काय पाहिजे त्याच्यामध्ये मिनिमम 1 स्पेस विल बी रिक्वायर्ड ते काय होतं बऱ्याच वेळेस मग किंवा प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना अशा वेळेस बऱ्याच वेळेस मिस्टेक होते तर ते फक्त काळजीपूर्वक लक्षात ठेवायचं की मॅग्निट्यूड नंतर 1 स्पेस विल बी रिक्वायर्ड दॅन युनिट म्हणजे मेजरमेंट करत असताना युनिट आणि मॅग्निट्यूड मध्ये मिनिमम एक डिफरन्स त्या ठिकाणी असणं गरजेचं आहे म्हणजे एक स्पेस सॉरी एक स्पेस असणं गरजेचं आहे
हा त्यानंतर काय सांगितलेलं आहे आता इंग्लिश मध्ये तुमचा ग्रामर मध्ये इंग्लिशच्या ग्रामर मध्ये एक रूल असतो. एक असेल तर काय म्हणतो आपण त्याला एक वचन, बरोबर, सिंग्युलर वर्ब. आणि जर अनेक असते म्हणजे नंबर ऑफ क्वांटिटी जर असतील जास्त असतील 4 असतील 5 असतील त्यावेळेस आपण काय म्हणतो त्याला प्लुरल फॉर्म, बरोबर. म्हणजे त्याला काय म्हणतो आपण जर एक ऍपल असेल तर 1 ऍपल म्हणतो आणि 10 ऍपल असेल तर काय म्हणतो 10 ऍपल्स किंवा 1 स्टुडंट 10 स्टुडंट्स, बरोबर. किंवा 1 युनिट असेल तर त्याला आपण 1 युनिट म्हणतो. अनेक युनिट असतील तर त्याला युनिट्स म्हणतो, बरोबर. म्हणजे त्या पद्धतीचं प्लुरल फॉर्म तुम्हाला माहिती आहे सिंग्युलर आणि प्लुरल म्हणजे एक वचन आणि अनेक वचन. परंतु युनिट लिहित असताना जर त्या ठिकाणी 1 मीटर असेल तर त्यावेळेस तुम्ही काय लिहिणार तुम्ही 1 मीटरच लिहायचं. 6 मीटर असतील तर त्यावेळेस तुम्ही 6 मीटरच लिहायचं, नॉट अ 6 मीटर्स. किंवा किलोग्रॅम असेल, आता हे किलोग्रॅम KGS त्याचा अर्थ काय झालं, काय होतो किलोग्रॅम सेकंद असा अर्थ होतो. त्याचा अर्थ काय होतो KGS तुम्ही लिहिलेलं असतं KGS, याचं जर मिनिंग घेतलं तर काय येतं किलोग्रॅम सेकंद. मिनिंग काय येते किलोग्रॅम सेकंद. त्यानंतर 20 सेकंद आहे तर सुद्धा तेच आहे 20 सेकंड्स असं नाही लिहायचं. 100 केल्विन त्यावेळेस सुद्धा सॉरी 18 केल्विन त्यानंतर 18 केल्विन्स असं नॉट 18 केल्विन. म्हणजे युनिटली कसं त्याचं व्हॅल्यू जास्त असते, नंबर ऑफ व्हॅल्यू जास्त असते, मोर असते. लिहित असताना कोणत्याही प्रकारची या ठिकाणी 6 मीटर अशा प्रकारचे युनिट लिहायचं नाही. त्यानंतर फुल स्टॉप शुड नॉट बी युज्ड आफ्टर अ युनिट्स. युनिट्स नंतर फुल स्टॉप द्यायचा नाही. युनिट नंतर फुल स्टॉप द्यायचा नाही. फुल स्टॉप म्हणजे काय होतं आपल्या ह्याच्यामध्ये पॉईंट कन्सिडर केला जातो किंवा त्याच्यामध्ये दोन्हीमध्ये प्रॉडक्ट आहे. आता इथे एक युनिट दिलं तुम्ही न्यूटन, त्यानंतर दुसरं युनिट लिहिलं मीटर. त्या दोन्हीमध्ये काय लिहितो आपल्याला डॉट म्हणजे काय असतं तर प्रॉडक्ट समजतो, गुणाकार आहे असं त्यामध्ये कन्सिडर करतो. त्यामुळे युनिट नंतर फुल स्टॉप द्यायचा नाही. नो स्पेस इज युज्ड बिटवीन द सिम्बॉल फॉर युनिट. म्हणजे आता 2 युनिट जर एकत्र येत असतील म्हणजे फॉर एक्झाम्पल जूल सेकंद आहे, न्यूटन मीटर आहे, व्होल्ट एम्पियर आहे, तर 2 युनिट जर एकत्र येत असतील तर त्या 2 युनिट मध्ये स्पेस द्यायचा नाही. जर स्पेस दिला तर कसं होते 4 जूल डॉट सेकंद म्हणजे सेकंद काय पुढे जर एखादा वर्ड असेल तर त्या वर्ड मधला सेकंद आहे यस आहे का ह्या जूलच्या शेजारचा यस आहे ते आपल्याला समजणार नाही. म्हणजे सांगितलं 4 जूल सोर्स तर ते काय सोर्स मधला यस आहे का त्या जूल मधला यस आहे, जूलला सेकंदचा यस आहे तो आपल्याला समजणार नाही. त्यासाठी काय लिहायचं युनिट जे लिहितो तर ते युनिट एकत्र लिहायचं, त्याच्यामध्ये स्पेस द्यायचा नाही. स्पेस कधी द्यायचा मॅग्निट्यूड नंतर 1 स्पेस विल बी रिक्वायर्ड. म्हणजे जी काय व्हॅल्यू असते तर त्या व्हॅल्यू नंतर एक स्पेस द्यायचा आणि त्यानंतर जे काही युनिट आहे त्या फिजिकल क्वांटिटीचं तर त्या फिजिकल क्वांटिटीचं युनिट त्या ठिकाणी राईट डाऊन करायचं. तर असे काय आहेत 7 रूल्स आहेत. या 7 रूल मध्ये कोणाला काय अडचण आहे का? नाही. सर्वांना समजले? हो सर. येस सर. सर्वांना Yes, sir. Yes, sir. Yes, sir. Yes, sir. वाघमारे रविराज येस सर. सांगा बघू 2 नंबरचा रूल आपण काय सांगितलं. सेकंड रूल काय आहे? काय सांगितलं सेकंड रूल? जर सायंटिस्टच्या नावाचं सिम्बॉल असेल म्हणजे सिम्बॉल जर यूज करणार असेल तर ते सिम्बॉल कशामध्ये लिहायचं इन कॅपिटल. ओके
त्यानंतर आता नेक्स्ट आर्टिकल आहे SI प्रिफिक्स. आता तुम्हाला सफिक्स माहिती असते, सफिक्स आणि प्रिफिक्स, बरोबर? Yes, sir. काय असतो प्रिफिक्स म्हणजे काय असतं? Prefix पुढे लागतो wordच्या. वर्डच्या नंतर लागतो त्याला काय म्हटलं जातं? प्रिफिक्स म्हटलं जातं. आणि सफिक्स म्हणजे काय म्हटलं जातं? च्या आधी लागतो. वर्डच्या अगोदर लागतो त्याला काय म्हटलं जातं? सफिक्स म्हटलं जातं. Suffix. आता आपल्याला काय आहे, काही SI प्रिफिक्स आहे. आता इथे जे रेड कलर मध्ये प्रिफिक्स दिलेले आहेत, तर हे रेड कलर मध्ये जे प्रिफिक्स आहे, तर हे रेड कलर मध्ये प्रिफिक्स तुमचे काय पाहिजे? तोंड पाठ टच पाहिजे. म्हणजे आता हे कशासाठी आपण वापरायचे आहे? ज्यावेळेस आपण मेजरमेंट करतो तर ती मेजरमेंट व्हेरी स्मॉल असते, ॲज कम्पेअर टू 10⁻²4 घातात, म्हणजे एवढी स्मॉल, म्हणजे 10चे जे पार्ट होतात म्हणजे 1/10 वरती 24 शून्य, म्हणजे एवढं स्मॉल ते काय असतं, त्याची व्हॅल्यू असते. मग त्यासाठी आपण एवढी स्मॉल व्हॅल्यू घ्यायची का किंवा पॉवर घ्यायची का? त्यासाठी काय असतं, हे सिम्बॉल त्या ठिकाणी वापरले जातात. त्या ठिकाणी काय केलं जातं, अशा पद्धतीचे सिम्बॉल जे आहेत तर ते सिम्बॉल त्या ठिकाणी काय केले जातात, यूज केले जातात. आणि सिम्बॉल यूज करून काय सांगितलं जातं, त्या ठिकाणी तुम्हाला कन्वर्जन विचारलं जातं. तर तुम्हाला जास्त मोर इम्पॉर्टंट जे आहे, मोस्ट इम्पॉर्टंट हे जे रेड कलर मध्ये जे काय SI प्रिफिक्स आहे, तर हे SI प्रिफिक्स तुम्हाला बऱ्याच वेळेस एमसीक्यू मध्ये विचारले जातात. आता एमसीक्यू मध्ये क्वेश्चन कसा विचारला जाऊ शकतो बघा. क्वेश्चन विचारले जातात. काय दिलेलं आहे त्या ठिकाणी? 1 गिगाहर्ट्झ. म्हणजे गिगा म्हणजे काय, त्या ठिकाणी फक्त गिगाचा सिम्बॉल वापरलेला आहे, बरोबर? 1 गिगाहर्ट्झ. आता 1 गिगाहर्ट्झ, तर या गिगाहर्ट्झ साठी आपल्याला काय त्या ठिकाणी तिथे व्हॅल्यू दिलेली आहे. ओके, किंवा इकडं स्मॉल जी कॅपिटल जी त्या ठिकाणी काय केलेलं आहे, त्या ठिकाणी काय केलं जातं, कॅपिटल जी वापरलं जातं. तुम्ही व्हॅल्यू आन्सर कसं लिहा, जी ची कॅपिटल जी 10⁹ 10⁹ काय लिहिणार, फर्स्ट किंवा 1 नॅनोमीटर, बरोबर? हा स्मॉल एन म्हणजे काय, नॅनो म्हणजे टेबल मध्ये, म्हणजे टेबल मध्ये व्हॅल्यू माहिती आहे काय, 10⁻⁹ म्हणजे तुम्हाला अशा पद्धतीचे क्वेश्चन जे आहेत तर ते क्वेश्चन काय करतात मध्ये 100% विचारले जातात. आणि जास्त क्वेश्चन कोणते विचारले जातात, हे जे तुम्हाला रेड कलर मध्ये जे काय प्रिफिक्स दिलेले आहेत, तर ह्या रेड कलरच्या प्रिफिक्स वरती जास्त क्वेश्चन विचारले जातात. बोर्डवर लिहिले दिसते सर्वांना? हो सर. Yes, sir. Yes, sir. म्हणजे हे जे अशा पद्धतीचे क्वेश्चन जे असतात ते अशा पद्धतीचे जे काही क्वेश्चन आहेत, तर अशा पद्धतीचे क्वेश्चन जे आहेत तर ते क्वेश्चन तुम्हाला काय केले जातात, एमसीक्यू मध्ये 100% विचारले जातात. म्हणजे काय बघा इकडं 10⁻24 10⁻24 साठी काय, योटा, त्यासाठी कॅपिटल वाय हा सिम्बॉल आहे. त्यानंतर 10⁻21 झेटा, त्यासाठी कॅपिटल झेड हा सिम्बॉल आहे. 10⁻18 त्यासाठी एक्झा, त्यासाठी कॅपिटल ई हा सिम्बॉल आहे. 10⁻15 पेटा, त्यासाठी कॅपिटल पी हा सिम्बॉल आहे. 10⁻12 टेरा, त्यासाठी कॅपिटल टी. 10⁻9 गिगा, त्यासाठी कॅपिटल जी. 10⁻6 त्यासाठी मेगा, त्यासाठी स्मॉल एम सॉरी कॅपिटल एम. 10⁻3 किलो, त्यासाठी कॅपिटल के. 10⁻2 हेक्टो, स्मॉल एच. 10⁻1 डेका, डीए. त्यानंतर इकडं ह्या ज्या पॉवर होत्या, ह्या सर्व पॉवर कशामध्ये होत्या, प्लस मध्ये पॉवर होत्या. आता ह्या साईडला काय पॉवर जे आहे तर त्या पॉवर कशामध्ये, मायनस मध्ये आहे. म्हणजे 10⁻⁻1 जर असेल तर त्यासाठी डेसी, त्यासाठी स्मॉल सिम्बॉल वापरला जातो.
त्यानंतर 10⁻², साठी सेंटी स्मॉल सी हा सिंबल वापरला जातो. 10⁻³ मिली, त्यासाठी स्मॉल एम हा सिंबल वापरला जातो. 10⁻�6 मायक्रो, ते लिहिताना काय लिहितं, उलट यू लिहिलं जातं आणि यूचा जो हे आहे तर ते लिहित असेल तसं लिहिलं जातं बघा. यू काढतात आणि त्याला काय केलं जातं, यू जो आहे म्यू त्याला काय म्हटलं जातं, मायक्रो म्हटलं जातं. काय म्हटलं जातं, मायक्रो. सिंबल जो आहे तो सिंबल त्या ठिकाणी काय केलं जातं, नोट डाऊन केला जातो. त्यानंतर 10⁻⁹ नॅनो, त्यासाठी स्मॉल एम एन. 10⁻⁻12 पिको, त्यासाठी स्मॉल एम. 10⁻⁻15 फेमटो, त्यासाठी स्मॉल एफ. 10⁻⁸ ॲटो, त्यासाठी स्मॉल ए. 10⁻21 झेप्टो, त्यासाठी स्मॉल झेड. आणि 10⁻24 त्यासाठी ऑक्टो, त्यासाठी स्मॉल वाय. आता तुम्ही जर एक लक्षात घेतलं, ज्या ठिकाणी तुम्हाला कॅपिटल सिम्बॉल यूज केलेला आहे तर तुम्ही त्याच्यामध्ये एक सांगू शकता की 10 ची पॉवर जी आहे तर ती 10 ची पॉवर त्या ठिकाणी काय आहे, पॉझिटिव्ह आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल जर तुमचे एमसीक्यू मध्ये जर ऑप्शन 3 व्हॅल्यूचे, आता तुम्हाला एक क्वेश्चन विचारलेला आहे. फॉर एक्झाम्पल क्वेश्चन विचारलेला, काय क्वेश्चन विचारलेला आहे, 1 मेगावॅट. तुमचे ऑप्शन दिलेले आहेत. पहिला ऑप्शन आहे 10⁶, हे ऑप्शन आहे. बी ऑप्शन आहे 10⁻⁶, सी ऑप्शन आहे 10⁻⁹, डी ऑप्शन आहे 10⁻⁴. आता तुम्ही याच्यामध्ये जनरली काय सांगू शकता, ठिकाणी कॅपिटल एम आहे, काय सांगू शकता, कॅपिटल एम आहे. म्हणजे कॅपिटल एम जर असेल तर आपण एक सांगू शकतो की 10 ची पॉवर जी आहे 10 ची पॉवर काय असते, प्लस असते. बाकीचे ऑप्शन बघितले, हे जर ऑप्शन बघितले या ऑप्शन मध्ये काय आहे, 10 ची पॉवर जी आहे 10 ची पॉवर काय निगेटिव्ह आहे. म्हणजे तुमचं जे आन्सर असणार हे ए आन्सर असणार. 10 ची पॉवर काय असते, 6. कशावर तुम्ही सांगितलं, त्या ठिकाणी कॅपिटल एम यूज केलेला आहे आणि कॅपिटल एम असल्यामुळे त्याची जी पॉवर असते ती पॉवर काय असते, प्लस असते. बाकीचे जे ऑप्शन आहेत 4 ऑप्शन तर त्यांच्या सर्वांची पॉवर काय आहे, मायनस आहे. त्यामुळं ऑप्शन ए इज करेक्ट आन्सर. ओके, म्हणजे ते सुद्धा तुम्हाला आन्सर लक्षात ठेवण्यासाठी जर तुम्हाला त्या ठिकाणी अजून एक जर प्लस पॉवर असते, म्हणजे फॉर एक्झाम्पल त्या ठिकाणी प्लस 9 असते, तुम्हाला कधी विचारलं असतं. त्यासाठी तुम्हाला काय पाहिजे, हा टेबल आहे. कमीत कमी काय सांगतो, जवळजवळ 24 व्हॅल्यू आहे. बरोबर, 20 व्हॅल्यू आहे पॉवरच्या. 20 व्हॅल्यू मध्ये सर्व व्हॅल्यू लक्षात न ठेवता कमीत कमी या रेड कलर मध्ये जेवढे दिलेले आहेत त्या रेड कलर मधल्या व्हॅल्यू काय करायच्या लक्षात ठेवायचे. म्हणजे ह्याच्यावर तुम्हाला 100% एमसीक्यू मध्ये 1 ते 2 मार्काचा क्वेश्चन असतोच. एसआय प्रिफिक्स मध्ये काय काय झालं, मध्ये असं काय लक्षात ठेवायचं, ह्याच्यामध्ये असं काय लक्षात ठेवायचं सर? हे सिम्बॉल, हे जे सिम्बॉल आहे किंवा त्याच्या व्हॅल्यू, आता ह्या जी साठी किती व्हॅल्यू वापरायची, हा जी चा अर्थ किती आहे, 10⁹. या एम साठी किती वापरायचं, त्याला काय म्हटलं जातं, मेगा. म्हणजे हे पूर्ण लक्षात ठेवावं लागेल. 10⁹ साठी गिगा म्हणतात त्याला आणि त्याचा सिम्बॉल जी आहे. आणि ह्याच्या पुढे तुम्हाला काय वापरलं जातं, ह्याच्या नंतर युनिट वापरलं जातं. आता तुम्हाला दिलेलं आहे बघा, नॅनोमीटर, गिगाहर्ट्ज, नंतर मेगावॅट. म्हणजे काय, एसआय प्रिफिक्स, प्रिफिक्स म्हणजे काय म्हणतो, वर्डच्या अगोदर. बरोबर, आता इथं वर्ड कोणतं असणार आहे, तुमचं युनिट असणार आहे. बरोबर, त्या युनिटच्या अगोदर काय तुम्ही सिम्बॉल वापरलेला आहे किंवा वर्ड वापरलेला आहे. बरोबर, म्हणून त्याला काय म्हणतात, प्रिफिक्स. म्हणजे तुमचं ओरिजिनल युनिट काय, हर्ज आहे. बरोबर, त्याच्या अगोदर काय वापरलेलं आहे, कॅपिटल जी. किंवा मीटर हे तुमचं स्टँडर्ड युनिट आहे, त्याच्या अगोदर काय वापरलेलं आहे, स्मॉल एन.
बरोबर. त्या स्मॉल एनचा आपल्याला काय माहिती आहे, अर्थ माहिती पाहिजे. स्मॉल एन म्हणजे काय, नॅनो, त्याची व्हॅल्यू किती असते, 10⁻⁹. म्हणजे ह्या व्हॅल्यू तुम्हाला त्या ठिकाणी लक्षातच ठेवाव्या लागतात. ओके. ह्याच्यामध्ये काय अडचण आहे का, ह्या ज्या नोट्स आहेत आता SI प्रिफिक्स पर्यंत, SI रूल्स, सिस्टम ऑफ युनिट्स आणि SI प्रिफिक्स, त्या नोट्स तुम्हाला आज ग्रुपवरती पाठवून देतो. अगोदरच्या नोट्स तुम्हाला पाठवलेल्या आहेत. फिजिकल क्वांटिटी टेबल तयार करायला सांगितलेला होता, बरोबर आहे ना. सर्वांनी टेबल वगैरे तयार केलेला असतं. त्या टेबल पर्यंतच्या नोट्स तुम्हाला ऑलरेडी ग्रुपवरती पाठवलेल्या आहेत. आता फक्त काय सिस्टम ऑफ युनिट्स पासून नोट्स राहिलेले आहेत पुढे, ते तुम्हाला आज ग्रुपवरती पाठवून देतो. ओके. ह्याच्यामध्ये काय अडचण आहे का, नो सर. हा प्रिफिक्स मध्ये कशी तुम्ही आता लिहून प्रॅक्टिस होऊन जातो. आणि हा जो टेबल आहे, हा टेबल तुम्हाला फक्त एकाच सेमिस्टर पुरतं मर्यादित नाही, तर तुम्हाला हे परत भविष्यात सुद्धा यूज करायचं आहे. म्हणजे फक्त आता हे तुम्हाला फिजिक्स मध्ये दिलंय, बेसिक फिजिक्स मध्ये दिलंय म्हणून बेसिक गोष्ट आहे म्हणून सोडून देऊ नका, हे तुम्हाला भविष्यात यूज करायचं आहे. ओके. आता तुमचं फॉर एक्झाम्पल मेमरी कार्ड ते असतं. ओके. ते तुम्ही त्या मेमरी कार्ड म्हणता की कशामध्ये आहे, GB मध्ये असतं, ते मेगा GB असं, त्यामध्ये तुम्हाला परत काय TB असं वेगवेगळे त्याचे युनिट जे आहेत ते वाढत जातात. रॅम का जे असतंय ते पण तुमचं ते जास्त असतं, 1GB 2GB 3GB, बरोबर. तसं त्याचं किंवा नेट असेल, MBPS असते, GB असते. त्या पद्धतीने तुमचं काय आहे तर हे तुम्हाला भविष्यात पण व्हॅल्यू यूज करायचे आहे. हे फक्त आपल्याला फिजिक्स साठी मर्यादित नसून तेव्हा फिजिक्स मध्ये आहेत म्हणून शिकायचं नाही, तर ह्या तुम्हाला लाईफ टाइम साठी व्हॅल्यू यूज करायचे. कुठेही गेला तर व्हॅल्यू काय चेंज होणार नाही. ओके. काय अडचण आहे का त्याच्यामध्ये, नो सर. सर. जर काय अडचण नसेल तर आपण इथं थांबूया. राहिलेला पार्ट आपण नेक्स्ट लेक्चरला कंटिन्यू करूया. ओके. थँक्यू. हॅव अ नाईस. ओके. प्रेझेंट द्या, अजून प्रेझेंट घ्यायचे आपल्याला.